संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला? सन 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान आहे, तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच, ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव. शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित युवराज झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी. कर्तृत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला. महाराजांच्या निधनानंतर राज्यासकट चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता. मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होती. तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय, त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही. बालवयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले. सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहित्यांना पाठवण्यात आले. पण स्वराज्याचे निष्ठावान पाईक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही. स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्याच हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळवीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले. बंडखोरांना अटक करण्यात आली. शके 1602 रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी म्हणजेच 20 जुलै 1680 संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि ते राजे झाले. याबद्दल डच डाक रजिस्टरमध्ये 24 ऑगस्ट 1680ची नोंद आहे. शिवरायांच्या नंतर स्वराज्याची घडी विस्कटेल. भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा दिल्लीचा बादशहा औरंगजेबचा होरा होता. तो चुकीचा ठरला. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी तर बसवली, परंतु वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय, आर्थिक, लष्करी धोरण राबवली. मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीजांपर्यंत मराठ्यांची जरब बसवली. स्वराज्यात स्थिरता आणली. यावेळी कोणीतरी महाराजांना सुचवले, अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकारोहणापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे. छत्रपतींच्या राज्यसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले. राज्याभिषेकाची
तयारी सुरू झाली. राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो, निलोपंत, बाळाजी, आवजी, जनार्दनपंत आदींच्या समावेशाने प्रधानमंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला. सत्तेमध्ये दुसरी दिवाळी साजरी होत होती. दिल्लीचा बादशहा हात चोळत हा सगळा सोहळा पाहत होता. संभाजी महाराजांनी सर्व सरदार, किल्लेदार यांना आदेशाची पत्रे धाडली. त्यावर त्यांची राजमुद्रा होती. ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्याच राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. तिचा आकार पिंपळपाणी आहे. त्या राजमुद्रेवर लिहिलेल्या ओळींचा अर्थ: शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालविते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.